हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलं असेल की खूप जास्त जे आहे ते रात्री आम्ही मज्जा केली. सगळे झोपायला तिकडेच होतो. तर आता आज खूप रश राहणार आहे सीनसाठी. तर बघूयात आजचा दिवस कसं होतं. काम आहे थोडी बाहेर, ती आधी करूयात, मग मंडळाकडे जाऊयात. सो 2-3 बँकेची कामं होती, ती बँकेची कामं केली. बँकमध्ये जाऊन आलो मी आणि त्यानंतर मी गेलो जी डेकोरेशनची ट्रॅक आहेत ती एडिट करायला. ट्रॅक वगैरे एडिट केली आणि संध्याकाळचा हा शो चालू झाला. खूप सुंदर असा जे आहे प्रतिसाद आहे बीडकरांचा. खूप जास्त जे आहे ते लोक ॲप्रिशिएट करतात डेकोरेशनला. बाकी सर्वांची जी आहेत ती नॉर्मलवाली डेकोरेशन म्हणजे मंदिर वगैरे नाही, ते फक्त आमचं असं डेकोरेशन आहे ज्यात लोक स्वतः एन्जॉय करतायत त्या गोष्टीला, त्यामुळे खूप जास्त रश होतीये. आणि आज रात्रीचं जेवणही इकडेच होतं. तर सर्वांनी इकडेच जेवण केलं सीन वगैरे बंद झाल्यानंतर. आणि जेवण झाल्यानंतर रात्री आम्ही तिथे झोपणार होतो. मी, यश, प्रथमेश, वरद आणि आकाश. किती वाजताच आहे बघा 4:12 4 वाजून 12 मिनिटं सकाळचे. आणि हे सगळे जागे, अजून कुणा डोळ्यात सुद्धा आवाज येतो, डोळ्यात झोप सुद्धा दिसना. तू तर असा एकदम जसं काही टवटवीत दिसायला. हे पत्याला तरी थोडी झोप आल्यानं वाटायला मला. लिटरली सकाळी 6 वाजलेत आता आणि कुणीच इथं झोपलेलं नाही. आता घरी फोन करायले. फोन कसा करायचा घरी का ते तर नीट झोपलेले आहेत. हॅलो गायज, आय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आत्ता रेडून खाली आलो आहे. जिमला काही जाणं झालं नाही कॉज रात्री म्हणजे लिटरली सकाळी 6ला मी घरी आलो परत मंडळाकडनं. तिथं झोपलो होतो पण झोपलो नाही, रात्रभर जागे होतो आणि लिटरली सकाळी 6ला घरी आलो आहे. त्याच्यामुळं जिमला काही जाणं झालं नाही, झोपलेलो होतो. आता राजस्थानी शाळेची जी लहान मुलं आहेत ती येत आहेत डेकोरेशन बघायला. त्यांचं आपण डेकोरेशन त्यांना दाखवूयात. लाईट नाही आहे बट त्यांची शाळा सकाळचीच आहे, त्याच्यामुळं ते आत्ताच येत आहेत. तर बघूयात, तिकडे जाऊयात. बाकी दिवसभरातलं काय ते सांगतो. सो लेट्स गो. आणि आज आपली आरती असल्यामुळे मी गेलो होतो दुपारी हार घ्यायला. तर हार वगैरे घेऊन, प्रसाद वगैरे घेऊन मी परत घरी आलो. आपल्या लाडक्या नवरंग गणेश मंडळाला विसरू नका. गणेश मित्र मंडळाने अत्यंत नयनरम्य असा देखावा, म्युझिकल फाउंटन, संगीतकारांचे हा देखावा सादर केला. रात्रीनंतर 11:15 मी महाराणा प्रताप गणेश मंडळाकडे गेलो. तर त्यांचा हा देखावा आहे, जेजुरीचा गोंधळ हा त्यांचा देखावा आहे. त्यानंतर मी गेलो दत्तात्रय गणेश मित्र मंडळाकडे आणि त्यांचं डेकोरेशन जे आहे ते आहे शिवतांडव. तर खूप सुंदर अशी मोठी मूर्ती आहे तिथं. आणि रात्री फायनली सगळ्या जणांना जे आहे
ते श्रीखंड आईस्क्रीम खायचं होतं. 2-3 दिवस झाले पण आम्ही विसरत होतो, काम चालू होतं त्यामुळे. तर फायनली आम्ही जी आहे ती काल श्रीखंड आईस्क्रीम खाल्ली सर्वांनी. आजही गोपीच होता मिक्स करायला, एक्सपर्ट झालाय ती मिक्स करण्यात आता. आणि परत आम्ही रात्री 12:30-1 वाजला जेवण करायला, डेकोरेशन वगैरे बंद करून सगळं करून. त्यानंतर आम्ही जे आहे ते सर्वांनी मिळून डिनर केला. आकाश आज आणलाय आकाश. आपण खायचं फक्त टमाटर हा रिस्सा खायचा नको लय जरा खायला माहिती थोडं तर एवढे कुठे टाकायचे. हा गाठी शेव वाट्या बरा तू खा. पप्पू भैया आज स्वीट आलंय बर का. कशी टेस्ट खरं सांग सर. नंबर 1 आहे ना पप्पू हा. खाऊन बघा, खाऊन एकदा टेस्ट बघा कशी. एक नंबर हा टेस्ट कशी व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ली ना मी पहिल्यापासून डेझर्ट नाही शेवट नाही गेलं मी जेवणासोबत गेलं. चांगलं लागलं पण. एक नंबर. विजू दादा कसं आहे. तर मी आलोय आता घरी. आत्ता वाजलेत रात्री 1:30 रात्रीचे आणि 12 पर्यंत जे आहे ते डेकोरेशन चालू होते. मी आज जे गेलो होतो ते होतं एक महाराणा प्रताप मित्रमंडळाचं आणि दुसरं जे आहे ते होतं दत्तात्रय गणेश मित्रमंडळ. उद्या जे आहे ते आपण बाकीच्या जे डेकोरेशन्स आहेत त्यांच्याकडे जाऊया. आणि उद्या संडे आहे त्यामुळे खूप जास्त रश आहे सगळीकडे. तर जेवढे बीडमध्ये ब्लॉग बघत असतील त्यांनी डेकोरेशन बघायला या. आणि जर तुम्हाला हे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.